ऑर्डर केले होते मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली की हॅलो मंडळी, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मूडी अँड फूडी चॅनल वरती। मी आता ट्राय करते की रोज ऍक्टिव्ह राहावी म्हणून। काही जणांनी मला कमेंट्स केल्या होत्या की डेली व्लॉग सुरू करा म्हणून, पण खरं सांगू का, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत काही ना काही कामामध्ये बिझी असल्यामुळे मला व्लॉग बनवता येत नाही। ट्राय करते की माझा आठवड्यातून ऍटलीस्ट 1 ते 2 व्लॉग तरी बनतील आणि एखादा रेसिपीचा काहीतरी अपलोड करण्यासाठी आणि युट्यूब वरती ऍक्टिव्ह राहण्यासाठी मी ट्राय करते, कारण माझं सर्वात मेन आणि मोठं स्वप्न आहे मला युट्यूबर बनायचं आहे। मग मी आताशी आली आहे ऑफिस मधून आणि आज थोडी लवकर आली, तर त्यामुळे विचार केला की आज पण एक ब्लॉग बनवण्याचं महत्वाचं कारण हे आहे की मी काही ड्रेस ऑर्डर केले होते, तर त्यापैकी हा एक ड्रेस आहे जो मी घातलाय आणि ऑफिसमध्ये सर्वांना खरंच खूप आवडला। सर्वांनी भरपूर तारीफ केली होती माझी की छान आहे, कुठून घेतला, 20 रुपये सर्वांना वाटतो 1000-1500 हजाराचा तर असेल कुर्ता सेट, कारण कपडा पण तेवढा छान आहे आणि डिझाईन पण एकदम युनिक आहे। तर 1000-1500 हजाराचा तर नाहीये बरं का, खूप कमी किमतीचा, अंडर 500। तर असा हा छान ड्रेस आहे बरं का पूर्ण। आता ह्याच्यातून मी तुम्हाला दाखवते बाकीचे सगळे ड्रेस जे जे मी घेतलेले आहेत, घालून दाखवणार। तर हे आहेत ते ड्रेस जे मी ऑर्डर केले होते मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली की पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल म्हणून, कारण मागचा व्हिडिओ खूप मोठा झाला आणि मग त्याच्यामध्ये मलाही वेळ नाही भेटला, कारण भरपूर मी ऑलरेडी काम करून थकली होती। आणि हे एक बेडशीट पण आहे, एक बेडशीट ऑलरेडी हंतरलंय गादीवरती आता, खूप छान आहे, कॉटन आणि कपडा पण मस्त आहे एकदम। आणि मी काय ह्याची मार्केटिंग करत नाही, माझ्यासारखेच तुम्ही पण असाल ज्यांना कमी किमतीमध्ये चांगला कपडा आवडतो, सेम मलाही कमी किमतीत चांगला कपडा, मी ब्रँड वगैरे बघत नाही जास्त, पण कॉटन व्यवस्थित असायला पाहिजे आणि कमी किमतीमध्ये पाहिजे। आणि हो, हा एक आहे अंडर 500। मी काय करते, जेव्हा मला ऑर्डर येतात ना सर्व, तर मी पहिला घालून बघते येतात की नाही येतात, तर म्हणून मग हे ऑलरेडी मी फोडलेले आहेत सगळे पॅकेट। तर हा एक आहे असा ड्रेस, हा पण मी आता घालून दाखवते तुम्हाला। तर हा असा आहे, पूर्ण लेंथ पूर्ण लॉंग आहे टॉपची, म्हणजेच कुर्त्याची। तर हा एक मला आवडला कलर, आणि असा कलर होता पण माझ्या फ्रेंडला आवडला तो म्हणून तिने ढापला। आणि हा त्याचा बॉटम वेअर आहे, पायजमा असा ट्राउझर टाइप आहे, आणि कपडा खरोखर छान आहे, असा एवढा हलका फुलका नाहीये, कॉटनचा। तर असा हा ड्रेस आहे, चला वेळ न करता मी तुम्हाला घालून दाखवते। हा आहे कुर्ता आणि ही पॅन्ट। सो असा फिटिंगला बसलेला एकदम व्यवस्थित आलाय, मीडियम साईज मी ऑर्डर केली होती, एकदम पाठीमागून खांदा, शोल्डर, हातामध्ये पण फिटिंग व्यवस्थित आलेला आहे आणि कमरेमध्ये पण छान फिटिंग बसलाय, कलर वगैरे पण मस्त सूट करते। प्रॉब्लेम असा झाला की कधी मी पाठीमागचा कॅमेरा ऑन केला होता आणि कधी पुढच्या कॅमेराने शूट केला, तर मला तर खूप आवडला, मस्त आहे। तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा, आणि ह्याची प्राइस आणि कोणत्या वेबसाईटने घेतले ते पण मी तुम्हाला सांगते कमेंटमध्ये। तर चला आता बघूयात। हा वाला थोडासा कलरफुल आहे, माझ्याकडे असा कलरफुल नव्हता ॲक्च्युली, तर मग मी कलरफुल घेतला असा। तर घातला नाही, घालून नाही बघितलं, फक्त मी ऑर्डर जेव्हा घेतली होती ना तेव्हा फक्त मी फोडून बघितले की जे ऑर्डर केले होते ते आलेत की नाही प्रॉपर, कारण मागच्या 4 दिवसापूर्वी ऑर्डर आली आणि मी तशीच ठेवली होती। मग एकदा का मिसमॅच भेटला किंवा डॅमेज कपडा भेटला आणि त्यांची जर एक्सचेंजची किंवा रिटर्नची डेट निघून गेली तर मग परत मी करू नाही शकणार, तर म्हणून अगोदरच मग मी बघितले की आहेत की नाही व्यवस्थित। तर हा असा आहे कलरफुल, असा कलरफुल नव्हता माझ्याकडे एक पण कुर्ता किंवा ड्रेस। तर ह्याची पण अशी लेंथ एकदम लॉंग आहे, तर ओढणी पण आहे ह्याला, मगाशीचा जो कुर्ता दाखवला त्याला ओढणी नाहीये, आणि ही अशी ओढणी आहे, छान आहे का ओढणीचा कपडा पण एकदम मस्त आहे, शिफॉन काय असतो ना तसा वाला कपडा आहे हा, लाईटली जॉर्जेट मिक्स आहे। तर हे आहे त्याची पॅन्ट, एकदम सिंपल साधी आहे, ट्राउझर लुक देते, आणि आपल्या इकडे पॉकेट पण आहे ह्याला, हे बघू शकता इथे। तर मी हा पण घालून दाखवते।
हा बघा, असा जबरदस्त बसलेला आहे, फिटिंगला अगदी व्यवस्थित, कुठे लूज नाही काही नाही. एम साईजचा मी ऑर्डर केला होता. त्याचा बॉटम पण एकदम छान बसलाय. जो ट्राउझर पॅन्ट होती ती पण एकदम जबरदस्त. ओढणी तर आहेच, खूप छान दिसतो ॲक्च्युली, कलरफुल उठून. तुम्ही जर गोरे असाल तर अजून छान दिसेल, कारण मी थोडीशी सावळी असल्यामुळे. तर नेक्स्ट आहे हे, यामधला एक ड्रेस मी घालून बघितलेला, कारण तो एकदम पहिले आलेला, त्यावेळेस माझ्याकडे थोडा वेळ होता तेव्हा मी घालून बघितला होता. तर हा आहे पिंक कलरचा. एवढा छान उठून दिसला ना, मला खूप आवडला हा, खूप म्हणजे खूप जास्त, आणि खूप कमी किमतीत. पूर्ण ओढणी सकट हा एकदम कॉटनचा छान ड्रेस आहे बरं का. एकदम कुणी असेल तर एकदम खुलून दिसते. माझ्यासारखी काळी सावळी मुलगी एवढी उठून दिसते ह्या ड्रेसमध्ये. तर ह्याची पण लेंथ अशी छान आहे, छान आहे बरं का, जशी मला आवडते. मला ॲक्च्युली गुडघ्याच्या जेवढी खाली असेल कुर्ताची लेंथ तेवढी. तर बघू शकता असा फायनल लुक दिसतोय या ड्रेसमध्ये. एकदम सुती कापड आहे कॉटनचा, तर काय आतून काय टोचणं बिचणं असा काही प्रकार नाही. एकदम छान, आणि ओढणीची लेंथ पण मस्त आहे. आणि हो, फिटिंगनुसार मला थोडासा हा लूज वाटतोय, थोडासा, पण मला वाटते की धुवून तो थोडासा आकसू शकतो. तर असा खालचा बॉटम पण दिसतोय. तर मस्त आहे बरं का हा पण ड्रेस, खतरनाक. तुम्हाला याची मी पाठची बाजू पण दाखवते. तर असं आहे, एकदम व्यवस्थित आहे बरं का, फिटिंग वगैरे, खांदा लेंथ आज. अच्छा, तर नेक्स्ट हा वाला आहे. हा पण छान आहे एकदम. मी कलर युनिक ऑर्डर केलेत, कारण अगोदर सगळे गुलाबी, हिरवा, पिवळा असे सगळे घालून झालेत, लाल वगैरे. तर मग असा पण कलर नव्हता माझ्याकडे, काइंड ऑफ मेहंदी कलर बोलू शकतो आपण. तर हा ह्याचा ट्राउझर आहे, थोडासा पातळ आहे कपडा, पण छान आहे, मला तर आवडला. आणि असा एकदम प्युअर म्हणजे प्युअर कॉटन ह्याचा असा टॉप आहे हा असा. तर मी हाही घालून दाखवेल, घातल्याशिवायचा लुक नाही समजणार. तर हा आहे कुर्ता, आणि ही आहे ओढणी, त्याचा दुपट्टा. तर लेंथ पण आहे हा, का मोठी आहे, अशी काही छोटी पण नाही. तर हा त्याचा दुपट्टा. आता हे मी तुम्हाला, तर मला सांगा आता कसा दिसतोय. मला तर खूप आवडला, कॉटनचा एकदम जबरदस्त. मी तर डेली वेअर माझ्या ऑफिस वेअरसाठी घेतलेत हे सगळे कुर्ते. आणि असेच नवनवीन वेगळा युनिक ड्रेसेसची लिंक किंवा तुम्हाला जर सजेशन हवं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगत राहा. आणि असे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर मग मी नक्कीच बनवत राहील. आणि हा ड्रेस एकदम जबरदस्त आहे बरं का. ही अशी ओढणी आहे आणि असा हा कुर्ता आहे, थोडासा ट्रान्सपरंट आहे बरं का. पण जी पण ह्याच्यावरती डिझाईन आहे, कलर एकदम फ्रेश, लुक वाईज पण मस्त आहे. सांगा कसा वाटला, कोणता ड्रेस माझ्यावरती जास्त सूट करते हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. तरी चला आता भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.